नमस्कार. आज आपण एका अशा संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो मुंबईच्या अस्मितेबद्दल, तिच्या ओळखीबद्दल आहे. आणि गंमत म्हणजे या सगळ्याची सुरुवात झाली एका साध्या ऑनलाईन वादातून. तर ही गोष्ट सुरू होते एक्सवर, म्हणजे पूर्वीचं ट्विटर, तिथल्या एका कमेंट सेक्शनमध्ये. पण थांबा, हा फक्त एक साधा वाद नाहीये. हा वाद म्हणजे एका मोठ्या, अगदी भावनिक, राष्ट्रीय संघर्षाचं एक छोटंसं रूप आहे. आणि तो प्रश्न काय होता? प्रश्न होता, मुंबई खऱ्या अर्थाने घडवली कोणी? बस, याच एका प्रश्नाने वादाची अशी ठिणगी पडली की दोन वेगवेगळ्या विचारसरणी थेट एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. तर या वादात आपल्याला दोन अगदी स्पष्ट विचारप्रवाह दिसतात. एका बाजूला आहेत शॅडो स्ट्रोक, जे नागरी राष्ट्रवादावर म्हणजे एका मोठ्या भारतीय ओळखीवर विश्वास ठेवतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ओंकार रोटकर, जे प्रादेशिक अस्मितेचा म्हणजे भूमिपुत्रांच्या हक्कांचा आवाज बुलंद करतात. चला, यातला पहिला दृष्टिकोन जरा सविस्तरपणे समजून घेऊया. म्हणजे शॅडो स्ट्रोक यांनी मांडलेला तो अखिल भारतीय ओळखीचा आदर्श नेमका आहे तरी काय? शॅडो स्ट्रोक यांचा मूळ मुद्दा काय आहे हे त्यांच्या ह्या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. ते म्हणतात की यशस्वी व्हायचं असेल तर शहरांनी आपली दारं उघडी ठेवली पाहिजेत, प्रतिभेसाठी, भांडवलासाठी. त्यांच्या मते हा मोकळेपणाच शहराला समृद्ध करतो. म्हणजे ही जी प्रथम भारतीय विचारसरणी आहे, तिचा गाभा काय आहे? तर देशाच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. प्रादेशिक किंवा भाषिक भेद विसरून एकतेवर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि शहराकडे एक मेल्टिंग पॉट म्हणून बघायला हवं, जिथे बाहेरून आलेले लोकसुद्धा प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण थांबा, या राष्ट्रीय प्रकल्पाला एक दुसरी बाजूसुद्धा आहे. आणि ओंकार रोटकर नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवतात. त्यांचा सवाल आहे की या सगळ्या प्रगतीसाठी स्थानिक लोकांना नेमकी कोणती किंमत मोजावी लागतीये? आणि ओंकार यांचा हा मुद्दा खरंच खूप भावनिक आणि महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, देश प्रथम, पण घराच्या किमतीवर नाही. म्हणजे काय? तर त्यांच्या मते हा जो मोठा राष्ट्रीय दृष्टिकोन आहे, तो कुठेतरी त्यांच्या समाजाच्या स्थानिक वास्तवाला नाकारतोय. आता ही घराची किंमत म्हणजे नेमकं काय? तर ओंकार यांच्या मते ही किंमत म्हणजे आपल्याच शहरात, आपल्याच घरात परकेपणाची भावना येणं. जेव्हा स्थानिक तरुणांना संधींसाठी झगडावं लागतं आणि शहराची आर्थिक सूत्रं इतरांच्या हातात जातात, हाच त्यांचा मुख्य आक्षेप आहे. आणि हा संघर्ष फक्त वर्तमानापुरता मर्यादित नाहीये. तो आणखीनच गडद होतो जेव्हा आपण इतिहासात डोकावून पाहतो. कारण दोन्ही बाजूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा आहे. हे बघा, त्यांच्या दृष्टिकोनातला फरक किती मोठा आहे. जिथे शॅडो स्ट्रोक यांना शहराची वाढ ही एका मेल्टिंग पॉटची देणगी वाटते, तिथे ओंकार म्हणतात की ही वाढ तर ब्रिटिशांच्या शोषण व्यवस्थेवर उभी आहे. आणि म्हणूनच जे एकासाठी शहराचे निर्माते आहेत, तेच दुसऱ्यासाठी फक्त त्या व्यवस्थेचे लाभार्थी ठरतात. मग यातूनच संघर्षाचा पुढचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे वैयक्तिक गुणवत्ता विरुद्ध व्यवस्थेतील अडथळे. शॅडो स्ट्रोक यांचं म्हणणं अगदी सरळ आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थेला दोष देऊ शकत नाही. तुमच्यात प्रतिभा आणि जिद्द असायला हवी. पण इथेच ओंकार एक मूलभूत प्रश्न विचारतात की स्पर्धेचं हे मैदान खरंच सगळ्यांसाठी सारखं आहे का? आणि ते काही ठोस उदाहरणं पण देतात. जसं की स्थानिक खेळाडूंना स्पॉन्सरशिप मिळत नाही, स्थानिक उद्योजकांना कर्ज मिळवताना अडचणी येतात, कॉर्पोरेट आणि बँकिंग क्षेत्रात एक वेगळंच नेटवर्क काम करतं. थोडक्यात काय, तर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीसारखे अनेक अडथळे आहेत. आणि त्यांच्या मते या सगळ्यामुळे गुणवत्तेची कल्पनाच फोल ठरते आणि सगळ्यांना समान संधी मिळत नाही. तर आत्ता लक्षात येत आहे का, हा फक्त एक साधा ऑनलाईन वाद नाहीये. ही दोन खोलवर रुजलेल्या, एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या सत्यांची थेट टक्कर आहे. ह्या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू किंवा मूळ तणाव हाच आहे. एका बाजूला आहे एक आदर्श, गुणवत्तेवर आधारित, ओळखविरहित राष्ट्राचा. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक वास्तव, जिथे एका समाजाला व्यवस्थेमुळे अन्याय होतोय असं वाटतंय आणि आपलं अस्तित्वच धोक्यात आलंय अशी भावना आहे. आणि शेवटी हा वाद फक्त मुंबईपुरता मर्यादित राहत नाही. तो संपूर्ण देशासमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा करतो. प्रश्न हा आहे की भारताची एकता म्हणजे काय? सगळ्यांनी एकच राष्ट्रीय ओळख स्वीकारणं, की एक असं न्याय्य राष्ट्र निर्माण करणं जिथे प्रत्येक स्थानिक संस्कृतीला ताकद मिळेल आणि तिचं संरक्षण होईल? याचं उत्तर खरं तर अजूनही आपल्याला शोधायचं आहे.